सरकारी कामात खंडणी मागून अडथळा करून मारहाण केलेल्या प्रकरणातील 4 जणांची निर्दोष मुक्तता। या थोडक्यात हकीकत अशी की सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथील पाथोड चौक ते गंटल चौक येथे डांबरी रस्त्याचे कामकाज चालू होते। दिनांक 13/7/2023 रोजी पाथोड चौक येथील रहिवासी शांतीलाल साबळे, गणेश शिंदे, विशाल जाधव, हंबीर उर्फ गोरख सूर्यवंशी यांनी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास तेथे काम चालत असलेल्या ठेकेदारांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रुपये 1 लाख इतकी वर्गणी स्वरूपात खंडणी मागून हाताने मारहाण करून दमदाटी व शिवीगाळ करून काम बंद पडले होते। सरकारी कामात अडथळा केला म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 467/2023 अन्वये दिनांक 14/7/2023 रोजी इंडियन पिनल कोड कलम 353, 352, 143, 147, 385, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये आरोपींचा जामीन होऊन आरोपी विरुद्ध मेहरबान कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले होते। सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु सरकारी पक्षाकडून सदरचा गुन्हा साबित न झाल्याने मेहरबान सेशन जज श्री R.J. कटारिया साहेब यांनी दिनांक 21/4/2026 रोजी सर्व आरोपींची सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट D.N. भडंगे, ॲडव्होकेट N.N. भडंगे व ॲडव्होकेट योगेश पवार व ॲडव्होकेट झेबा सय्यद यांनी काम पाहिले। सरकारी कामात खंडणी मागून अडथळा करून मारहाण केलेल्या प्रकरणातील 4 जणांची निर्दोष मुक्तता। यात थोडक्यात हकीकत अशी की सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथील पाथोड चौक ते गेंट्याल चौक येथे डांबरीकरण रस्त्याचे काम चालू असताना दिनांक 13/7/2023 रोजी शांतीलाल साबळे, गणेश शिंदे, विशाल जाधव, हंबीर उर्फ गोरख सूर्यवंशी यांनी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास तेथे काम चालत असलेल्या ठेकेदारांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रुपये 1 लाख इतकी वर्गणी स्वरूपात खंडणी मागून त्यांना हाताने मारहाण करून दमदाटी व शिवीगाळ करून काम बंद पाडले होते। म्हणून सरकारी कामात अडथळा केला म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 467/2023 अन्वये दिनांक 14/7/2023 रोजी इंडियन पिनल कोड कलम 353, 352, 143, 147, 385, 504, 506 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये आरोपींचा जामीन होऊन आरोपींविरुद्ध मेहरबान कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले होते। सरकारी पक्षाकडून एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु सरकारी पक्षाकडून सदरची केस हे निर्विवादपणे साबित करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले। परंतु आरोपीच्या वतीने सदरचा गुन्हा हा आरोपींनी केलेला नाही। आरोपींनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितल्यामुळे आरोपींविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे असा बचाव व युक्तिवाद आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट D.N. भडंगे यांनी केला होता। सदरचा युक्तिवाद हा मेहरबान सेशन जज श्री कटारे साहेब यांनी मान्य करून सबळ पुराव्या अभावी वरील 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट D.N. भडंगे, ॲडव्होकेट N.N. भडंगे, ॲडव्होकेट योगेश पवार व ॲडव्होकेट झेबा सय्यद यांनी काम पाहिले। Now and press the bell icon. Never miss a